लाडक्या बहिणींनो, नीटपणे समजून घ्या, मी तुम्हाला काय सांगत आहे. तर बघा, तुमच्या खात्यात पैसे अजून जमा झाले नसतील तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. कारण उशीर झाला होता, तुमच्या खात्यात पैसे टाकण्यास उशीर झाला होता. अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा, घोषणा गेलेली आहे, सूचना गेलेली आहे, थेट बँकांना सूचना गेलेल्या आहे. आता तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार नाहीत. नीटपणे समजून घ्या, यामुळेच थोडा उशीर झाला. तुमच्या खात्यात आता रक्कम वाढून 3000 रुपये येणार आहे. 3000 रुपये. तर बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात आज वाटप सुरू होणार आहे त्याविषयी आपण समजून घेणार आहोत. कोणकोणत्या भागात आज वाटप सुरू होणार आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे, कारण अपडेट आलेली आहे तशी. हे बघा, 3000 रुपये भेटणार आहे डायरेक्ट, 1500 रुपये नाही, 3000 रुपये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नीटपणे समजून घ्या, जाणून घ्या काय अपडेट आलेले आहे. चला मग आपण संपूर्ण माहिती नीटपणे समजून घेऊया. तसेच आता तुम्हाला 21 रुपये देण्यासंदर्भात काय अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात अपडेट आहे. आणि अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा जो काही हप्ता आहे 820 रुपये तुमच्या खात्यात हे देखील पैसे जमा होणार आहे, याबद्दल पण अपडेट आहे. चला तुम्हाला सर्व काही मी आता सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, पहिले एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, आता सुरुवात होत आहे. जो हप्ता आहे 3000 रुपयेचा तो सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये येणार आहेत. तर बघा, कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात आज पैसे येणार आहेत, किती वाजता आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल अपडेट आलेले आहे. ती अपडेट मी तुम्हाला सांगतो. आणि काही जिल्हे आहेत त्याच जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत, बाकीच्या जिल्ह्यात तुम्हाला उद्या परवापर्यंत पैसे मिळतील. परंतु आज कोणकोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहेत, आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्याविषयी अपडेट आपण समजून घेणार आहोत. चला मग सर्व तुम्हाला अपडेट मी सांगतो. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, भरपूर उशीर झालेला आहे. 8वा जो हप्ता होता फेब्रुवारीचा, तर या 8व्या हप्त्याला भरपूर उशीर झाला. उशीर का झाला त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. काही तांत्रिक अडचण होती त्यामुळे उशीर झाला होता. अखेर 8वा हप्ता प्लस 9वा हप्ता तुम्हाला देण्याचं आता ठरवण्यात आलेलं आहे. 2 हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. किती? 1500 1500 3000 रुपये. निर्णय झालेला आहे, बँकांना सूचना गेल्या आहेत. तर कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत, कोणत्या वेळेत ते पैसे येणार आहेत त्याविषयी तुम्हाला सर्व काही अपडेट पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला, काय काय अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या त्या महत्त्वपूर्ण अपडेट पण आपण जाणून घेऊया, समजून घेऊया. चला मग ते अपडेट पण तुम्हाला सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून जे हप्ते होते ते तुम्हाला दर महिन्याला पैसे येत होते. परंतु अचानक फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो अचानक का थांबवण्यात आला, त्याला उशीर का करण्यात आला, त्याचं कारण पण समोर आलेलं आहे. बरं, ते कारण पण तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याविषयी पण अपडेट आहे, ती अपडेट पण आपण बघणार आहोत. परंतु बघा, इथे 9 लाख ज्या बहिणी आहेत, 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आता या बहिणींचा काहीच संबंध नाही या योजनेशी. 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, 4 चाकी वाहन असेल तर पैसे भेटणार नाहीत, सरकारी नोकरीत असाल तर पैसे भेटणार नाहीत, आयकरदाता तुम्ही असाल तर पैसे भेटणार नाहीत, 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी पण तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तसेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तर काही नियम लावलेले आहेत, ज्यानुसार आता ते नियमाचे पालन होत आहे. आणि जवळपास ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, 9 लाख बहिणी, त्यांना आता यापुढे पैसे काही भेटणार नाहीत असा निर्णय झालेला आहे. ओके, चला आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया. लाडक्या बहिणींनो, बघा, जेव्हा पण मी तुम्हाला अपडेट देतो ना, एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो, एकदम सिंपल करून सांगत असतो. असं नाही की एकदम अवघड करून मी तुम्हाला सांगत असतो, एकदम सिंपल करून सांगत असतो. कारण मला माहीत आहे
लाडक्या बहिणींना कोणत्या भाषेत माहिती समजते, एकदम आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची असते. कारण महत्त्वाची माहिती पुढे असते. तुम्ही काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर भेटणार आहेत. हप्त्याला उशीर का झाला होता आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्याबद्दल पण सर्व माहिती भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. चला अपडेट आपण हळूहळूपणे संपूर्ण अपडेट आता बघूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे जे हप्ते आहेत ते नियमित जमा करण्यात येत आहेत. बघा, आतापर्यंत सर्व हप्ते वेळेवर जमा झालेले आहेत, नियमितपणे खात्यात जमा झालेले आहेत. परंतु हा जो 8वा हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा, तर हा 8वा हप्ता खात्यात जमा न झाल्याने आता काही जण टेन्शन घेत आहेत, भरपूर बहिणी टेन्शन घेत आहेत. तर माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, टेन्शन तुम्ही जरासं पण घेऊ नका बरं. कारण उशीर होतो, काही तांत्रिक अडचण येते, त्या कारणाने होतं काहीतरी. परंतु यामध्ये टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला आता 2-2 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत, 2 महिन्याचे 2 हप्त्याचे. म्हणजे 2 हप्ते कसे, 8वा आणि 9वा हे 2 हप्ते, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने. या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात आता जमा होत आहेत. त्या संदर्भात अपडेट आपण आता बघणार आहोत. चला मग ती अपडेट काय आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्याविषयी जी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. चला त्या अपडेटला आपण आता सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत एकदम नियमितपणे पैसे खात्यावरती जमा होत होते. परंतु या फेब्रुवारीच्या हप्त्याला काय झालं, काय तांत्रिक अडचण अशी झाली की ज्यामुळे पैसे झाले नाही. त्यामुळे भरपूर जण, तुम्ही सर्वच जण टेन्शन घेत आहेत. तर टेन्शन घेऊ नका, अपडेट बघा आता. हे बघा, ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. बघा, योजना वगैरे बंद होणार नाही. ज्या काही अफवा तुमच्याजवळ येत आहेत त्या अफवांपासून दूर राहा. आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व अपडेट समजून जाणार आहेत. योजना वगैरे बंद होणार नाही बरं. कारण काही जण असतात की योजना बंद झाली, असं झालं तसं झालं. काही जण असतात गावात वगैरे कुठे ना कुठे असतातच जे तुम्हाला निगेटिव्ह बातमी सांगत असतात. योजना वगैरे सरकार बंद करणार नाही. हा जो 8वा हप्ता होता ना, यासाठीच थोडी अडचण झालेली आहे, थोडी तांत्रिक अडचण आलेली आहे. त्या कारणानेच हा हप्ता थोडा उशीर झालेला आहे, दुसरं काही नाही. नाहीतर काही जण तुम्हाला सांगतील तर त्या अफवांपासून तुम्ही दूर राहा. सरकार योजना बंद करणार नाही. उलट यामध्ये आता वाढ देखील होणार आहे. जे 1500 रुपये तुम्हाला मिळतात ना, 1500 रुपये, तर हे 1500 रुपयेमध्ये आता वाढ होणार आहे. 2100 रुपये तुम्हाला आता महिना भेटत जाणार आहे, 2100 रुपये. त्या संदर्भातून अपडेट सांगतो, त्याविषयी पण माहिती आलेली आहे पुढे, त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. तर बघा, इथे काय म्हटलं आहे, सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे, विश्वास व्यक्त करण्यात येत आहे की योजना वगैरे बंद होणार नाही. ओके, आता बघा महत्त्वाची माहिती. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. महिला संभ्रमात आहेत. बघा, भरपूर बहिणी टेन्शनमध्ये आहेत. आता बघा, ज्याप्रमाणे हप्ते जमा होत होते दर महिन्याला 25 तारखेला, 24-25 तारखेला पैसे येऊन जात होते खात्यात. परंतु आता असा काय प्रॉब्लेम झाला असं सर्वजण विचारत आहे. असं काय झालं की ज्यामुळे पैसेच खात्यात जमा झाले नाही. तांत्रिक अडचणमुळे पैसे जमा झाले नाहीत की काय कारण होतं, दुसरं काय कारण होतं. जे कारण आहे, जी माहिती समोर आलेली आहे ना, ती माहिती पण आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये की काय अडचण झाली होती आणि कशा कारणाने पैसे आले नव्हते ते आपण बघणार आहोत. आणि 3000 रुपये आता तुम्हाला देण्यात येत आहे. आता 3000 रुपये संदर्भात का निर्णय झाला त्याविषयी पण आपण समजून घेऊया. 2 हप्त्याचे एकत्र पैसे तुम्हाला देण्याचं का ठरलं त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत जबरदस्त माहिती आता आपण पुढे बघणार आहोत. हे बघा, व्हिडिओ जास्त काही लांब नाही, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त. माहिती तुमच्यासाठीच महत्त्वाची आहे.
चला आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे तुमच्या खात्यात कसे जमा होणार आहेत त्याबद्दल समजून घ्या. आता बघा मी ते 2 गोष्टी ते लिहित आहे ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. नीटपणे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून घ्यायची आहे बरं. हे बघा इथे मी तुम्हाला काय सांगता येतं, नीटपणे समजून घ्या. हे बघा तुम्ही पात्र असाल आणि तुमचं जरी आधार कार्ड तुम्ही पात्र असाल आणि तुमचं आधार कार्ड हे तुमचं जे पण बँक असेल ते बँक खात्याशी लिंक असेल तर पैसे जे आहेत पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. बघा माहिती काय दिलेली आहे मी नीटपणे समजून घ्या. तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे, कारण आता 2 याद्या आपल्याला पाहायला मिळतात, एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी. आता तुम्ही कोणत्या यादीत आहेत ते पहिले निश्चित करा. तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे 100% भेटणार आहेत, कारण भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत, त्यामुळे अपात्र बहिणींना तर पैसे काही भेटणार नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत, तुम्ही पात्र असाल, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक असेल तर पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील, काही टेन्शन नाही. आलं लक्षात? तर एवढं जरी तुमचं व्यवस्थित असेल, ही माहिती बरोबर असेल तर काही टेन्शन नाही, तुमच्या खात्यात पैसे आता जमा होणार आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत पहिले ते पण आपण समजून घेणार आहोत. अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती मी तुम्हाला आता व्यवस्थितपणे समजून सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. सर्व माहिती सांगतो, एक माहिती सांगतो, काही काळजी करू नका. हे बघा इथे एक अपडेट आपण बघणार आहोत. हे बघा, पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याबद्दल पहिले समजून घ्या. फेब्रुवारी महिन्याचा हप्त्या संदर्भात एक अपडेट आलेला आहे, हे अपडेट समजून घ्या पहिले काय माहिती आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर 2024 महिन्याचा जो हप्ता आहे, तसेच जानेवारी 2025 मधील हप्ता दोन्ही महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. बघा डिसेंबर, आता निवडणूक संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता जमा झाला होता, तसेच जानेवारीचा पण हप्ता जमा झाला होता. डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 हे दोन्ही हप्ते बरोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमा झाले होते, राईट. त्यामुळे जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता, तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ही अशाच प्रकारे 25 ते 28 तारखेच्या दरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती, पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. बघा काय कारण आहे, कारण ज्याप्रमाणे हप्ता 25 ते 28 तारखेदरम्यान जमा होऊन जातो दर महिन्याला, यावेळेस असं काय झालं की खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहेत की पैसे का आले नाहीत. कारण ज्याप्रमाणे नियमितपणे पैसे पहिले जमा होत होते, परंतु यावेळेस पैसे का जमा झाले नाहीत. आता मी माहिती काढली तर भरपूर बहिणी बँकेत गेल्या होत्या. नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे. भरपूर बहिणी बँकेत गेल्या, 25-26 तारखेला ना भरपूर बहिणी बँकेत गेल्या. बँकेत त्यांनी त्यांचं अकाउंट चेक केलं, पैसे आलेत की नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही. काही ग्राहक केंद्रावरती गेले तर तिथे चेक केलं तर त्यांच्या खात्यात पैसेच नाहीत. बघा ग्राहक केंद्रावरती भरपूर गर्दी झाली, बँकेत भरपूर गर्दी झाली, परंतु तिथे सर्व बहिणींनी चेक केलं तर पैसे झाले नाहीत. कारण बहिणींना माहीत होतं की दर महिन्याला 24-25 तारखेपर्यंत पैसे येऊनच जातात, परंतु हप्ताच जमा झाला नाही तर पैसे कसे येतील. वरून पैसेच सोडले नाहीत तर खात्यात कसे जमा होतील. त्यामुळे पैसे जमा झाले नाहीत, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही जमा झाला नाही. परंतु आता एक अपडेट आलेला आहे की ज्यामध्ये सांगितलं जातं की 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. 3000 रुपये, आणि जे 3000 रुपये आहेत हे 2 महिन्याचे पैसे असणार आहेत.
एक फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना, अशा 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती सध्या आता मिळत आहे. त्याविषयी पण आपण समजून घेऊया काय अपडेट आहे. चला त्याबद्दल तुम्हाला मी आता माहिती देतो. तर 3,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे, नीटपणे समजून घ्या. कोणाकोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत, नीटपणे समजून घ्या, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, त्यांना पैसे येऊन जातील. चला त्याबद्दल अपडेट आपण बघूया आता. हे बघा फेब्रुवारी, हे बघा म्हणून फेब्रुवारी महिन्याचा, हे बघा म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याला उशीर का झालेला आहे त्याचं कारण जे आहे, ओरिजिनल कारण आलेलं आहे समोर. हे बघा कारण, उशीर का झाला त्याबद्दल अपडेट आलेले आहे. हे बघा अपडेट काय आहे नीटपणे समजून घेऊया. तर कारण बघा, म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याला उशीर. आता हा 8वा जो हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा, याला उशीर का झालेला आहे त्याची अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. हे बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. हे बघा जो निधी आहे, निधी म्हणजे पैसे, संपूर्ण आता महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. आता तुम्हाला सांगतो मी, अजितदादांनी चेकवर सही केलेली आहे. चेकवर जी आहे ती सही देखील झालेली आहे. सही झाली, सर्व काही झालं, पैसे खात्यावरती जमा का झाले नाही त्याचं पण माहिती मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर जवळपास 3,500 रुपये कोटी, 3,500 रुपये कोटी, 3,500 कोटी रुपये जे आहेत, एवढ्या पैशांवरती 3,500 कोटी रुपयावरती सही झालेले आहे, जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता होता त्यासाठी. परंतु पैसे जरी खात्यावरती आले नाही तर सर्वजण संभ्रमात आहेत. भरपूर महिला टेन्शन घेतात की पैसे का जमा झाले नाहीत. हे बघा पुढे बघा, पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली. बघा तांत्रिक अडचण सांगितली जात आहे. आता जरी तांत्रिक अडचण आहे तर 1-2 दिवस ठीक आहे, तांत्रिक अडचण ही 1-2 दिवसात सॉल्व्ह होऊन जाते. परंतु हे बघा ना, तुम्ही पूर्ण फेब्रुवारी महिना संपून गेला परंतु पैसे झाले नाहीत. ॲक्च्युली फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यातच जमा व्हायला पाहिजे होता ना. तांत्रिक अडचण होती तर 1-2 दिवस तांत्रिक अडचणसाठी लागतात. परंतु अशी काय समस्या झालेल्या ज्यामुळे पैसे झाले नाहीत. असते काही तांत्रिक अडचण असते, आपण ते पण मान्य करू शकतो. परंतु आता 2 हप्त्याचे पैसे सरकार देणार का, ती अपडेट पण आपण आता इथे बघणार आहोत. चला त्या अपडेटकडे आपण आता वळणार आहोत. चला ते अपडेट समजून घेऊया. तर तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. बघा असं सांगितलं जात आहे. ठीक आहे, जरी तांत्रिक अडचण असेल तर ती सॉल्व्ह झाली पाहिजे. पुढे बघा, एकीकडे विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. विरोधक काय म्हणत आहे की योजना बंद होणार असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे. तर असं असताना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पण आता एक नवीन अपडेट समोर आलेलं आहे. बघा ज्या काही चर्चा चालू होतात की पैसे येणार नाही, असं होईल तसं होईल, सर्व ज्या काही चर्चा चालू आहेत संपूर्ण उलटसुलट चर्चा चालू आहेत. परंतु आता एक नवीन अपडेट समोर आलेलं आहे. ती अपडेट काय आहे ती अपडेट आपण इथे आता बघणार आहोत. हे बघा एक नवीन अपडेट समोर आलं आहे. नवीन आताच आलेली अपडेट आहे. ती अपडेट काय आहे, कारण ती अपडेट बघणं फार गरजेचं आहे. बरं ही अपडेट तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. एक नवीन अपडेट समोर आलेला आहे. चला ती अपडेट काय आहे ती अपडेट आपण आता नीटपणे समजून घेऊया. हे बघा, निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम, ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना अपात्र करण्याचे जे काही काम आहे ते सुरू आहे. भरपूर बहिणींना अपात्र केलं जात आहे. लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं जात आहे. आता अपात्र का केलं जात आहे तुम्हाला माहीतच आहे. 4 चाकी वाहन असेल तर अपात्र होत आहेत.
2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अपात्र होत आहे. तर हे तुम्हाला कारण तुम्हाला माहितीच आहे, ते तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. हे बघा आता महत्त्वाची माहिती. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता भरपूर बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत आणि ते निकषात बसत नाही. अशा बहिणी आहेत भरपूर जे निकषात बसत नाही परंतु योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा बहिणींना अपात्र करण्यासाठीच आता थोडा उशीर लागत आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना अपात्र करण्याचे जे काम आहे आता सुरू आहे. पडताळणी सुरू आहे. सर्व चेक केले जात आहेत फॉर्म. तुम्ही जरी अपात्र असाल तर तुम्हाला पैसे काही भेटणार नाही. छाननी चालू आहे. सर्व चेक होत आहेत, फॉर्म चेक होत आहेत आणि सर्व कारवाई नीटपणे चालू आहे. आता बघा महत्त्वाची अपडेट. तर जे फॉर्म आहेत ते चेक होत आहेत. बरं, सर्वांचे फॉर्म चेक केले जात आहेत. का चेक केले जात आहेत की कोणकोणत्या बहिणी अपात्र आहेत. अपात्र असाल तर योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यामुळे सर्व चेक होत आहेत. ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना यापुढे लाभ भेटणार नाही. फक्त ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच लाभ भेटणार आहे. बघा, अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. लाडकी बहीण योजनेचे जे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहेत. अपात्र महिलांची जी संख्या आहे ती 9 लाखांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, 9 लाख बहिणी अपात्र होणार आहेत. 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. काय कारणाने तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण कारण मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा ते सांगण्याची तुम्हाला गरज नाही. तर अशा कारणाने भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. लाडकी बहीण योजनेचा खरोखर त्यांनाच लाभ भेटेल ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांनी बरोबर माहिती दिलेली आहे, अर्ज भरताना सत्य माहिती दिलेली आहे, त्यांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे. आलं लक्षात. आणि ज्या बहिणी चुकीची माहिती दिली आहे त्या बहिणींना योजनेचा लाभ भेटणार नाही. जे बहीण सत्य माहिती देणार आहे योजनेत त्याच बहिणींना लाभ भेटणार आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे. चला आता आपण नीटपणे समजून घेणार आहोत. 9 लाख बहिणी तर अपात्र झाल्या आहेत. आता आपण नीटपणे समजून घेऊया माहिती. 3,000 रुपयेबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत. 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत. तसेच 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, 2100 रुपये संदर्भात पण माहिती सांगतो. आणि अजून एक महत्त्वाची माहिती आहे आपल्याकडे, ती माहिती म्हणजे 820 रुपये गॅस सिलेंडरचे, याबद्दल पण आपण माहिती समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. माहिती अजून पुढे द्यायची बाकी आहे. हे बघा, व्हिडिओ थोडा लांब झाला परंतु माहिती कामाची आहे. अजून पुढे रेशन कार्ड संदर्भात अपडेट आहे. रेशन कार्ड संदर्भात पण माहिती तुम्हाला सांगतो. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, ती पण अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अपडेट काय आहेत त्या नीटपणे आपण जाणून घेऊया आणि समजून घेणार आहोत. चला मग त्या अपडेट काय आहेत त्या सर्व अपडेट आपण समजून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. कारण नवनवीन योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महिलांसाठी योजना असो किंवा इतर शासकीय योजना असो, त्या संदर्भात सर्व अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते. चला आता आपण संपूर्ण अपडेट नीटपणे अजून समजून घेऊया. चला लाडक्या बहिणींनो, आता व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या. आता महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर बघा, आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. हे बघा, फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार. बघा, ही जी अपडेट आहे ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आताच नुकतीच ही आलेली अपडेट आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित तुम्हाला मिळणार आहे. एकत्रित जरी आपण विचार केला तर मग 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा अपडेट काय आलेलं आहे, केव्हा पैसे भेटणार आहेत, खात्यावरती जमा केव्हा होणार आहेत ते पण समजून घेऊया. हे बघा,
त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जी अपडेट समोर आलं आहे तीच अपडेट आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। बघा, मोठी अपडेट आहे ही, कारण तुम्हाला 2 हप्त्याचे 1500 2 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे दोन्ही महिन्याचा जो काही एकत्रित हप्ता आहे तो आता दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये, हे बघा फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत। ही रक्कम येत्या 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे। बघा, तर रोज काही ना काही अपडेट पाहायला मिळत आहे, रोज काही ना काही अपडेट येत आहे। आता तुम्हाला 3000 रुपये मिळतील असं सांगितलं जात आहे आणि येत्या 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वर्ग होतील, पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे। बघा अपडेट काय आहे आणि 2100 रुपये तुम्हाला कधी जमा होणार आहेत त्याबद्दल पण आपण इथे समजून घेणार आहोत। 2100 रुपये तुम्हाला कधी जमा होणार आहेत त्याबद्दल नीटपणे समजून घ्या। 2100 रुपये आता अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय होणार आहे। अर्थसंकल्प आता सुरू होणार आहे, त्यामध्ये या संदर्भात पण निर्णय होणार आहे आणि तुम्हाला जवळपास एप्रिल महिन्यापासून, माझ्या माहितीनुसार एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये दिले जाऊ शकतात जरी निर्णय झाला तर। अजून त्याबद्दल माहिती नाही, परंतु अर्थसंकल्पात त्या संदर्भात निर्णय होणार आहे। आलं लक्षात? हे बघा, तुम्हाला येत्या 8 दिवसात पैसे देतील अशी माहिती आता सध्या आलेली आहे। जी माहिती आलेली आहे तीच माहिती तुम्हाला सांगत आहे आणि की अंदाजित माहिती काढलेली आहे, त्यामुळे ही माहिती समोर आलेली आहे। 1500 फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये। ओके, चला अजून आता आपण महत्त्वाचे अपडेट बघूया, त्यानंतर मी तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे संदर्भात सांगतो आणि अजून काही 1-2 अपडेट आहेत त्या अपडेट पण सांगतो। चला आता त्या अपडेटकडे आपण वळूया। तर बघा, आता महत्त्वाची माहिती आपण इथे समजून घेणार आहोत। हे बघा, पहिले आपण या 2 अपडेट बघूया, त्यानंतर मी तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरचे पैसे सांगतो। पहिली अपडेट बघा, महिन्याच्या पहिल्या दिवशी, हे बघा महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आलेली आहे। महागाईने होरपलेल्या जनतेला आणखीन एक मोठा फटका बसला आहे। 1 मार्च 2025 रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। गॅस सिलेंडरची किंमतमध्ये वाढ झालेली आहे, त्या संदर्भात अपडेट आलेला आहे। ओके, खरे तर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत चेंज होत असतात। यानुसार आजही गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला असून आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे। यामुळे आधीच महागाईने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे। तर हे बघा, महागाई चालूच आहे, महागाई होतच आहे, गॅस सिलेंडरची किंमत आहे त्यामध्ये महागाई होत आहे। आता बघा, ही एक वेगळी अपडेट आहे, परंतु जी अन्नपूर्ण योजना आहे, अन्नपूर्ण योजना, लाडकी बहीण योजना जेव्हा आली होती तेव्हा अन्नपूर्ण योजना पण आली होती आणि अन्नपूर्ण योजनेमार्फत वर्षाला, एका वर्षात तुम्हाला 3 गॅस सिलेंडर दिले जातात। राईट, एका वर्षाला तुम्हाला 3 गॅस सिलेंडर दिले जातात। याचा पहिला हप्ता 800 रुपये जमा झालेला आहे। 820 असो 800 असो, जे असेल ते तुमच्या भागात जी किंमत असेल ती, आता तुमच्या खात्यात 820 रुपये जे असणार आहेत दुसऱ्या हप्त्याचे जमा होणार आहेत। जरी निर्णय झाला तर ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले त्याचप्रमाणे जे पैसे येतात त्याचप्रमाणे हे 820 रुपये पण येतील। आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जेव्हा मिळेल तेव्हाच तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा पण हप्ता मिळू शकतो। आलं लक्षात? तर ते आपल्याला पुढे बघणे फार गरजेचे आहे, परंतु या संदर्भात अजून अपडेट काही आलेलं नाही, परंतु याविषयी पण तुम्हाला सांगणं मला महत्त्वाचं वाटलं त्यामुळे मी सांगत आहे। 820 रुपये जे आहेत मोफत गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता तुम्हाला मिळू शकतो लाडकी बहीण योजनेसोबत। बघू आता त्याविषयी पण अपडेट येणारच आहे। चला पुढील अपडेट बघूया आपण, महत्त्वाची अपडेट। हे बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? तुमच्याजवळ जरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे। या महत्त्वाच्या अपडेटमध्ये अन्नधान्य वितरणाची जी प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्याची KYC करणे महत्त्वाचे आहे व यासाठी
पुरवठा विभागाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। बघा ही जी मुदतवाढ आहे ती पुन्हा देण्यात आलेली आहे। आता तुम्ही ई-KYC अजून बाकी असेल, रेशन कार्डची ई-KYC बाकी असेल अन्नधान्याची, तर ती पूर्ण करा। 31 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे। 31 मार्चपर्यंत ज्यांची राहिलेली आहे KYC त्यांनी करून टाका, नाहीतर बघा या अवधीत ई-KYC न केल्यास संबंधित रेशन कार्ड धारकाचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे। बघा जरी तुम्ही KYC पूर्ण केलेली नाही, करून टाका ती KYC। जरी नाही केली तर तुम्हाला पैसे म्हणत आहे मी, जे अन्नधान्य ते तुमचं बंद होऊ शकतं, तुमचं रेशन कार्डमधून नाव कट होऊ शकतं बरं, जरी KYC नाही केली तर। त्यामुळे KYC तुम्हाला करावीच लागणार आहे। पटकन जा, जे तुमचं पुरवठा ऑफिस आहे किंवा जिथे तुम्हाला धान्य मिळतं, रेशन मिळतं, तिथे जा आणि त्यांना सांगा की KYC तुमची बाकी असेल तर तिथून KYC करून घ्या। आलं लक्षात? सर्वांनी KYC करून घ्यायची आहे, अन्यथा तुमचं जे काही धान्य आहे ते बंद होऊ शकतं। सर्वांनी KYC करा। 31 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे। 31 मार्च ही अंतिम तारीख असणार आहे। 31 मार्चपर्यंत तुम्ही KYC करणे फार गरजेचे आहे रेशन कार्ड धारकांनी। ओके, चला ही अपडेट पण आपण जाणून घेतली। तर बघा लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं। सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। ज्या काही अफवा येत आहेत, ज्या चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत येत आहेत, त्यापासून तुम्ही दूर राहा। सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर भेटणार आहे। अजून हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर होऊन जाईल, हप्ता जमा होऊन जाणार आहे। त्याविषयी थोडी तांत्रिक अडचण आहे, ती तांत्रिक अडचण सॉल्व्ह झाल्यानंतर बरोबर तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत। ओके, ठीक आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या संपूर्ण अपडेट बघितलेल्या आहेत। तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती एकदम सिंपल गावरान भाषेत मी सांगितलेलं आहे, नीटपणे समजून सांगितलेलं आहे। तर माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी लाईक करा। अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, शेअर पण करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद।